जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आज भारतीय सौर दिनांक 1 पौष 1945, 21 जानेवारी 2024. आज आपल्या शब्द एकादशीचा 5वा भाग. मागच्या भागात आपण सफला एकादशीची माहिती पाहिली. आज आपण पुत्रदा एकादशीची माहिती पाहणार आहोत. पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात, दुसरी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दोन्ही एकादशींना सारखेच महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख लाभते. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी हे व्रत केले जाते. याशिवाय ज्याला कोणाला धन, संतती, स्वर्ग, मोक्ष असे काही मिळवायचे असेल तर त्यांनी हे व्रत जरूर करावे. मुलांचे उज्ज्वल भविष्य, त्यांची प्रगती, सुख समाधान प्राप्त व्हावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी व्रत वरदानापेक्षा कमी नाही. या एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत व मनोभावे पूजा करावी आणि हे व्रत करावे. व्रत करणाऱ्या व्यक्तीवर श्री विष्णूंची अपार कृपा राहते. शंख, चक्र आणि गदा धारण केलेला भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा करावी. भगवद्गीतेचे पठण करावे. यामुळे जन्मजन्मातील पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी दान पण करावं. पुत्रदा एकादशी पूजा विधी. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावे. नित्यकर्मे झाल्यानंतर विष्णूच्या पूजेचा संकल्प करून त्याचे आवाहन करावे. देवाची स्थापना करावी. पंचामृताचा अभिषेक करावा. अभिषेकानंतर गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे अर्पण करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. मनोभावे नमस्कार करून प्रसाद वाटावा. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि यथाशक्ती दान करावे. पुत्रदा एकादशीची व्रतकथा. भविष्योत्तर पुराणात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एकादशीची माहिती आणि व्रत कथा सांगितली आहे. ती आता आपण ऐकणार आहोत. प्राचीन काळात भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या असे होते. निपुत्रिक असल्याने ती नेहमी दुःखी असायची. राजाकडे ऐश्वर खूप होते, परंतु संतान नसल्यामुळे राजा आणि दोघे नेहमी चिंता करायचे. माझ्यानंतर माझ्या गादीला वारस कोण? माझे अंत्यसंस्कार, श्राद्ध, पिंडदान कोण करणार? असाच विचार सारखा त्यांच्या मनात चालायचा आणि याचा परिणाम राजाच्या तब्येतीवर झाला. काही दिवसांनी राजा एकदा जंगलात गेलेला असताना तिथे त्यांनी पशु, पक्षी, प्राणी यांना सहकुटुंब जंगलात आनंदाने फिरताना पाहिलं आणि ते दृश्य पाहून त्यांना अधिकच वाईट वाटलं, व्याकुळ झाले. त्याचवेळी राजाच्या मनात विचार आला, इतकी सत्कर्म, होम, हवन, यज्ञ सर्व करूनही मी निपुत्रिक का झालो आणि हे दुःख मलाच का सहन करावं लागते? या विचारातच फिरत असताना त्यांना तहान लागल्याची जाणीव होऊ लागली. मग त्यांनी पाण्यासाठी शोध सुरू केला. पाण्याचा शोध चालू असतानाच एका सुंदर तलावाकाठी ऋषीमुनींचा आश्रम त्यांना दिसला. आत जाऊन राजाने सर्वांना भक्तिभावाने नमस्कार केला. समोर आला राजा त्यांना अगदी सरळ आणि साधा स्वभावाचा वाटला. काही वेळ विचार करून सर्वजण त्याला म्हणाले, राजा,
आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत, काय हवे ते माग. त्यावर राजा म्हणाला, मुनींनो, माझ्याकडे सर्व काही आहे हो, पण मला मूल बाळ नाहीये. एक खंत नेहमीच मनाला टोचते. राजाचा व्यथिस्वर ऐकून ऋषी म्हणाले, राजन, देवाने तुम्हाला कृपा करून आज इथं पाठवले आहे. बघा ना, आज पुत्रदा एकादशी आहे. हा दिवस तुम्ही पूर्ण भक्तीने आणि मनाने पाळावा. असे केल्यास तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. भूदेवाने सांगितलेली आज्ञा राजांनी पाळली, व्रत केले. एकादशीचे व्रत करून श्रीहरीची पूजा केली, दानधर्म केला आणि नियमानुसार द्वादशीला संपूर्ण विधी करून उपवास सोडला. या व्रताचा परिणाम लवकरच दिसू लागला. राजाची पत्नी शैव्या गरोदर राहिली आणि तिने एक छान गोंडस मुलाला जन्म दिला. राजा राणीची दोघांची इच्छा पूर्ण झाली. हे सगळं फल त्यांना मिळालं ते पुत्रदा एकादशीमुळेच, त्या व्रत केल्यामुळेच. म्हणूनच पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यावर पुत्र आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो हे सांगितलेले आहे. आज आपण इथेच थांबत आहोत. परत भेटूया 6 फेब्रुवारीला षटतीला एकादशीच्या निमित्ताने. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावा.